Welcome back to our YouTube channel. In this PowerPoint presentation, we are going to discuss about the emission of heat radiations. कुठलीही बॉडी असू द्या त्या बॉडीच्या सरफेस पासून हीट रेडिएशन्स कशा प्रकारे इमिट केले जाणार आहे त्या इमिटेड हीट रेडिएशन्सचा त्या इमिशनचा स्टडी आपण ह्या PowerPoint प्रेझेंटेशनमध्ये करणार आहोत. आता हे इमिशन ॲक्च्युली होतंय कशा प्रकारे ते व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण एका थिअरीचा यूज करणार. ती थिअरी आहे थिअरी ऑफ एक्सचेंज ऑफ हीट. आणि ही जी काही थिअरी आहे ही थिअरी 1752 मध्ये इन 1792 पायर प्रियोस पब्लिश थिअरी ऑफ रेडिएशन नोन ॲज थिअरी ऑफ एक्सचेंज ऑफ हीट. हा जो काही सायंटिस्ट होता पायर प्रियोस्ट, ह्या सायंटिस्टने 1792 मध्ये ही थिअरी पब्लिश केली आहे इमिशन ऑफ हीट रेडिएशन्सचा स्टडी करण्यासाठी किंवा हीट रेडिएशन्स बॉडीच्या सरफेसपासून कशा प्रकारे इमिट होत आहे ते व्यवस्थित समजून घेण्यासाठी ही थिअरी त्याने पब्लिश केली. आणि ह्या थिअरीनुसार अकॉर्डिंग टू धिस थिअरी ऑल बॉडीज ॲट ऑल टेम्परेचर अबोव 0 डिग्री केल्विन रेडिएट थर्मल एनर्जी अँड ॲट द सेम टाईम दे ॲब्सॉर्ब द रेडिएशन रिसीव्ह फ्रॉम द सराउंडिंग. म्हणजे बॉडी कुठलीही असू द्या, कुठलीही बॉडी तिचं टेम्परेचर कितीही असू द्या, फक्त ते टेम्परेचर 0 डिग्री केल्विनच्या वरती पाहिजे किंवा ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचरच्या वरती जेवढ्या काही बॉडीज असतील किंवा जेवढ्या काही बॉडीचं टेम्परेचर असेल त्या सर्वच्या सर्व बॉडीज थर्मल एनर्जी रेडिएट करणार आहे. आणि त्याच वेळेस ज्यावेळेस थर्मल एनर्जीचं रेडिएशन चालू असेल, इमिशन चालू असेल, त्याच वेळेस त्या सर्व बॉडीज जी काही सराउंडिंग आहे, ज्या सराउंडिंगमध्ये ती बॉडी ठेवलेली आहे त्या सराउंडिंगपासून हीट एनर्जी किंवा रेडिएशन्स ॲब्सॉर्ब करणार आहेत. ओके, हा झाला फर्स्ट पॉईंट. ह्या थिअरीने आपल्याला काय सांगितलं आहे त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे ऑल बॉडीज ॲट ऑल टेम्परेचर अबोव 0 डिग्री केल्विन रेडिएट थर्मल एनर्जी and at the same time they absorb the radiation received from the surrounding. Now the second point is the amount of thermal radiations emitted per unit time depends on the nature of emitting surface, its area and its temperature. म्हणजे युनिट टाईममध्ये एका विशिष्ट ठराविक टाईममध्ये किती प्रमाणात हीट एनर्जी किंवा थर्मल रेडिएशन्स इमिट होणारे हे कशावरती डिपेंड आहे, त्या इमिटिंग सरफेसच्या नेचरवरती. मग तो सरफेस पॉलिश असेल, रफ असेल किंवा कुठल्या तरी एखाद्या मटेरियलने तो कोटेड असेल, त्याचा कलर कोणता असेल, या सर्व त्या सरफेसच्या नेचरवरती हे जे काही डिपेंड आहे त्या सरफेसच्या एरियावरती आणि त्या सरफेसच्या टेम्परेचरवरती. द अमाऊंट ऑफ थर्मल रेडिएशन्स इमिटेड पर युनिट टाईम डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ इमिटिंग सरफेस, इट्स एरिया अँड इट्स टेम्परेचर. ओके, हा झाला सेकंड पॉईंट. जो काही अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन्स असतील, थर्मल रेडिएशन्स असतील इमिटेड पर युनिट टाईम, म्हणजे युनिट टाईममध्ये त्या बॉडीच्या सरफेसने इमिट केलेले जे काही रेडिएशन्स असतील ते रेडिएशन्सची क्वांटिटी कशावरती डिपेंड आहे, त्या सरफेसच्या नेचरवरती. नेचर मीन्स सरफेस ॲक्च्युली कसा आहे, सरफेस पॉलिश आहे की रफ आहे, सरफेसचा कलर काय आहे, ह्या सरफेसच्या नेचरवरती ते सर्व डिपेंड असणारे अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड थर्मल रेडिएशन्स इमिटेड पर युनिट टाईम. त्यानंतर तो जो काही सरफेस आहे त्या सरफेसच्या एरियावरती आणि त्या सरफेसच्या टेम्परेचरवरती. आणखी पुढे जाऊन त्या सायंटिस्टने सांगितलं त्याच्या थिअरीमध्ये हॉटर बॉडी रेडिएट ॲट हायर रेट दॅन द कूलर बॉडीज. जी बॉडी जास्त टेम्परेचरला आहे, हॉट आहे, ती बॉडी हायर रेटने थर्मल रेडिएशन्स इमिट करणारे, म्हणजे ती बॉडी हायर रेटने रेडिएट होणारे दॅन द कूलर बॉडीज. कूलर बॉडीजपेक्षा हॉटर बॉडीज रेडिएट ॲट हायर रेट दॅन द कूलर बॉडीज. नेक्स्ट आहे लाईट कलर बॉडीज रिफ्लेक्ट मोस्ट ऑफ द विजिबल रेडिएशन वेअर ॲज डार्क कलर बॉडीज ॲब्सॉर्ब मोस्ट ऑफ द इन्सिडंट विजिबल रेडिएशन्स. आता हा जनरल एक्सपिरियन्स तुम्हाला आहेच. जी काही लाईट कलर बॉडी असेल की जिचा कलर लाईट आहे ती बॉडी जेवढे काही इन्सिडंट व्हिजिबल रेडिएशन्स असतील ते सर्वच्या सर्व किंवा मोस्ट ऑफ द रेडिएशन्स ती बॉडी काय करणार आहे, रिफ्लेक्ट करणार आहे. आणि जी काही डार्क कलर बॉडी असेल ती मोस्ट ऑफ द इन्सिडंट व्हिजिबल रेडिएशन्सला ॲब्सॉर्ब करणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही व्हाईट शर्ट घातला, ज्यावेळेस तुम्ही व्हाईट शर्ट वेअर केलेलं असेल, घातलेलं असेल, त्यावेळेस जी काही हीट आहे सनपासून तुमच्या बॉडीवरती पडणारी ती हीट तुम्हाला कमी प्रमाणात जाणवते. ते का होतं, व्हाईट हा लाईट कलर आहे आणि तो लाईट कलर काय करतोय, मोस्ट ऑफ द रेडिएशन्सला रिफ्लेक्ट करतोय. व्हेअरॅज जर तुम्ही डार्क
कलरचा शर्ट घातलेला असेल तर काय होतं आहे, डार्क कलरचा शर्ट घातला आणि तुम्ही फुल सनलाईटमध्ये उभा आहात तर होणार काय आहे, तुमचं शर्ट तापणार आहे, तुमच्या बॉडीचं टेम्परेचरही त्याने इन्क्रीज होणार आहे. म्हणजे डार्क कलर काय करतो आहे, मोस्ट ऑफ द इन्सिडंट विजिबल रेडिएशन्सला ॲब्सॉर्ब करून घेतो आहे. मग हेच या थिअरीमध्ये सांगितलं आहे, लाईट कलर बॉडीज रिफ्लेक्ट मोस्ट ऑफ द विजिबल रेडिएशन whereas dark color bodies absorb most of the incident visible radiations. Next point आहे, when heat radiations are absorbed by the body it decrease the kinetic energy of constituent atom oscillating about their mean position and the temperature of body get increase the kinetic energy of the constituent atom. म्हणजे कुठलीही बॉडी असू द्या, त्या बॉडीने जर हीट रेडिएशन्स ॲब्सॉर्ब केले तर त्या बॉडीमध्ये जेवढे काही पार्टिकल्स असतील त्या सर्वच्या सर्व पार्टिकलची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होणार आहे आणि ते त्यांच्या मेन पोझिशनभोवती व्हायब्रेट होणार आहे. मग काय होईल बरं, ज्यावेळेस मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होणार आहे तो त्याच्या मेन पोझिशनभोवती व्हायब्रेट होणार आहे. ऑब्वियसली तिची काही पूर्ण बॉडी आहे त्या बॉडीचं टेम्परेचरही इन्क्रीज होणार आहे. मग हेच सांगितलं आहे, व्हेन हीट radiations are absorbed by the body it increase the kinetic energy of constituent atom oscillating about their mean position and the temperature of body get increase. Whenever body absorb the heat radiations the molecule of that body get that or absorb that heat radiations and their kinetic energy get increase, and due to the increase in the kinetic energy of the molecules that molecules vibrates about their mean position and as a result the temperature of body get increase. Now the next point is the body itself also radiate therefore its energy decrease causing the lower of temperature. म्हणजे होतंय काय, बॉडीने रेडिएशन्स ॲब्सॉर्ब केलेत, बॉडीमधले जे काही मॉलिक्युल्स असतील त्यांची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाली आहे. कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाल्यामुळं काय होतं आहे, ते मॉलिक्युल्स त्यांच्या मेन पोझिशनभोवती व्हायब्रेट होणार आहे आणि ते मॉलिक्युल्स व्हायब्रेट झाल्यामुळं बॉडीचं जे काही टेम्परेचर आहे ते टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. बट जर बॉडी स्वतः हीट रेडिएशन्स रेडिएट करत असेल तर अगेन त्या बॉडीचं टेम्परेचर डिक्रीज होणार आहे. ओके, ड्यू टू द ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट रेडिएशन्स द टेम्परेचर ऑफ बॉडी गेट इन्क्रीज अँड ड्यू टू द emission of heat radiations the temperature of a body get decrease. Okay, if the body radiate more than it absorb its temperature decrease and vice versa. Means if the rate of absorption of heat radiations is higher than the rate of emission then the temperature of body get increase, and if the rate of absorption is lower than the rate of emission of heat radiations then the temperature of body get decrease. If body radiate more than it absorb, काय अर्थ होतो याचा, जर बॉडीने ॲब्सॉर्ब केलेल्या रेडिएशन्सपेक्षा जास्त प्रमाणात रेडिएशन्स थर्मल रेडिएशन्स जर रेडिएट केलेत इमिट केलेत तर त्या बॉडीचं टेम्परेचर डिक्रीज होणार आहे. अँड व्हाईस वर्सा म्हटलंय म्हणजे हे रिव्हर्सही घडू शकतं. जर रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन ग्रेटर असेल, रेट ऑफ इमिशन लेस असेल, और जर बॉडी मोर ॲब्सॉर्ब करत असेल ॲज कम्पेअर टू रेडिएट देन द टेम्परेचर ऑफ बॉडी गेट इन्क्रीज. इफ बॉडी रेडिएट मोर दॅन इट ॲब्सॉर्ब्स इट टेम्परेचर डिक्रीज अँड वाइस वर्सा. When the rate of absorption of radiation is same as that of rate of emission of radiation the temperature of body remains constant. कळतंय का, rate of absorption of radiation is equals to the rate of emission of radiation. Rate of absorption म्हणजे काय, amount of thermal radiations or amount of heat get absorbed per unit time. याला आपण थोडक्यात म्हणूया रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन. रेडिएशन्सला ॲब्सॉर्ब करण्याचा रेट हा जर रेडिएशनला इमिट करण्याच्या रेट इतका असेल याचा अर्थ युनिट टाईममध्ये काहीतरी पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये जर बॉडी जेवढं ॲब्सॉर्ब करते तेवढीच हीट एनर्जी थर्मल रेडिएशन्स इमिट करत असेल तर त्या बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतंय आणि अशा कॉन्स्टंट टेम्परेचरच्या बॉडीला आपण बॉडी ॲट थर्मल इक्विलिब्रियम विथ द सराउंडिंग
असं म्हणू शकतो. अँड दॅट बॉडी इज सेड टू बी इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द सराउंडिंग व्हेन द रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन इज सेम ॲज दॅट ऑफ रेट ऑफ इमिशन. Then the temperature of body remains constant and it is said to be in thermal equilibrium with the surrounding. At room temperature also, all body radiates as well as absorb radiation. म्हणजे रूम टेम्परेचरला सपोज तुमच्या समोर एखादी बॉडी आहे, ती बॉडी पण काय करणार आहे, रेडिएट पण करणार आहे ॲज वेल ॲज ॲब्सॉर्ब पण करणार आहे. ॲट रूम टेम्परेचर all bodies radiates as well as absorb the radiations, but their rate of emission and the rate of absorption are same, hence the temperature of body remains constant. असं कधी झालंय का, तुमच्या समोर एखादी बॉडी आहे आणि त्या बॉडीचं टेम्परेचर काहीही न करता अचानक इन्क्रीज झाले? असं होत नाही. जे काही सराउंडिंगचं टेम्परेचर असेल तेच त्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन राहतं. याचा अर्थ तिचा रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि रेट ऑफ इमिशन हा ऑलवेज सेम असतो रूम टेम्परेचरला. बट ते रेडिएट करताय ॲज वेल ॲज ॲब्सॉर्ब पण करताय, आणि जेवढे अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन्स रेडिएट केले जातील तेवढ्या अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन्सला ती बॉडी ॲब्सॉर्ब पण करणार आहे. अँड ड्यू टू दॅट द टेम्परेचर ऑफ दॅट बॉडी रिमेन्स कॉन्स्टंट अँड दॅट बॉडी इज इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द सराउंडिंग. ओके, ॲट रूम टेम्परेचर ऑल्सो ऑल बॉडीज रेडिएट ॲज वेल ॲज ॲब्सॉर्ब द रेडिएशन. रूम टेम्परेचरला सर्वच्या सर्व बॉडीज रेडिएट पण करणार आहे, म्हणजे हीट एमिशनला हीट रेडिएशन्सला इमिट पण करणार आहे, ॲज वेल ॲज ॲब्सॉर्ब पण करणार आहे, म्हणजे हीट रेडिएशन्स ॲब्सॉर्ब पण करणार आहे. बट दोनही रेट ऑफ इमिशन अँड रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन सेम असल्यामुळं त्या बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आहे ॲज दॅट ऑफ सराउंडिंग. ओके, अँड द नेक्स्ट पॉईंट, ॲट रूम टेम्परेचर ॲज वेल ॲज इथं बिलो वर्ड असायला पाहिजे होता. ॲट रूम टेम्परेचर ॲज वेल ॲज बिलो 800 डिग्री सेल्सिअस, बिलो 800 डिग्री सेल्सिअस. सॉरी, टायपिंग मिस्टेक आहे थोडी. जे काय पहिलं सेंटेन्स आहे, ॲट रूम टेम्परेचर ॲज वेल ॲज 800 डिग्री सेल्सिअस म्हटलं आहे, तिथं पाहिजे होतं ॲट रूम टेम्परेचर ॲज वेल ॲज बिलो 800 डिग्री सेल्सिअस थर्मल रेडिएशन्स हॅव वेवलेंथ लॉंगर दॅन द व्हिजिबल लाईट अँड हिन्स वी डू नॉट सी देम. असं कधी झालं आहे का, रूम टेम्परेचरला एखादी बॉडी, आता यापूर्वी आपण डिस्कस केलं आहे की रूम टेम्परेचरला पण बॉडी काय करणार आहे, हीट रेडिएशन्स इमिट करणार आहे ॲज वेल ॲज ॲब्सॉर्ब पण करणार आहे. आणि त्या बॉडीपासून जर हीट रेडिएशन्स इमिट होत असतील, रेडिएशन्स ते रेडिएशन्स कोणत्या फॉर्ममध्ये असतील, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये असतील. आणि अशा प्रकारचे रेडिएशन जर ती बॉडी इमिट करत असेल तर त्या बॉडीपासून बाहेर पडणारे रेडिएशन्स आपल्याला दिसत आहे का, नाही. का दिसत नाही, तर त्यामागचं रिझन आहे ॲट रूम टेम्परेचर ॲज वेल ॲज लेस दॅन 800 डिग्री सेल्सिअस और बिलो 800 डिग्री सेल्सिअस द थर्मल रेडिएशन्स हॅव वेवलेंथ लॉंगर दॅन द व्हिजिबल लाईट अँड हिन्स वी डू नॉट सी देम. म्हणजे रूम टेम्परेचरला किंवा रूम टेम्परेचरपेक्षा जास्त ही टेम्परेचर असू शकतं, 800 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी टेम्परेचरपर्यंत किंवा 800 डिग्री सेल्सिअसपर्यंत. अशा बॉडीज जर थर्मल रेडिएशन्स इमिट करत असतील तर त्या रेडिएशनची जी वेवलेंथ आहे ती वेवलेंथ व्हिजिबल लाईटपेक्षा खूप लार्ज असते, आणि अशा लार्ज वेवलेंथ आपण बघू शकत नाही, म्हणून हिन्स वी डू नॉट सी देम. आणि नेक्स्ट पॉईंट आहे, व्हेन बॉडी हिटेड मोर दॅन 800 डिग्री सेल्सिअस द थर्मल रेडिएशन्स इमिटेड बाय द बॉडी हॅव द शॉर्टर वेवलेंथ अँड हिन्स बॉडी ॲपियर्स रेड. जर बॉडीचं टेम्परेचर 800 डिग्री सेल्सिअसच्या वरती गेलं तर ती बॉडी आपल्याला काय दिसते, रेड कलरची दिसते. तिथे आपल्याला कलर चेंज झालेला का दिसणार आहे, कारण ती बॉडी हीट रेडिएशन्स इमिट करणार आहे आणि त्या इमिट केलेल्या हीट रेडिएशन्सची वेवलेंथ ही शॉर्टर असणार आहे, म्हणून आपण ते रेडिएशन्स बघू शकतो. ती जी काही बॉडी असेल 800 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरच्या वरती टेम्परेचर असलेली बॉडी आपल्याला रेड कलरची दिसते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर कधी लोहारकडे गेला असाल तर
तो काय करतोय, मेटल रॉडला हीट करतोय. तो इतकं हीट करतो की त्याचा जो काही कलर आहे तो कलर रेड होतो. आता कलर रेड झाला याचा अर्थ त्या मेटल रॉडचं टेम्परेचर 800 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झालं. सुरुवातीला त्या मेटल रॉडचा कलर चेंज होत नाही. का चेंज होत नाही? कारण त्या मेटल रॉडची हीट ॲब्सॉर्ब करतोय, ॲज वेल ॲट हीट इमिट पण करतोय. बट ज्या काही वेवलेंथचे रेडिएशन्स तिथं असणार आहे त्या वेवलेंथ व्हिजिबल रेंजपेक्षा, व्हिजिबल लाईटपेक्षा लार्जर वेवलेंथ असणार आहे आणि त्या वेवलेंथ आपण बघू शकणार नाही. म्हणून बॉडीचा कलर चेंज झालेला आपल्याला दिसत नाही. बट जर त्या बॉडीचं टेम्परेचर 800 डिग्री सेल्सिअसच्या वरती गेलं, त्या मेटल रॉडचं टेम्परेचर की ज्या रॉडला लोहार हीट करतोय, तापवतोय, त्या बॉडीचं टेम्परेचर, त्या रॉडचं टेम्परेचर 800 डिग्री सेल्सिअसच्या वरती जसं जाईल तसा तो रॉड आपल्याला रेडिश दिसायला लागतो. त्याचं जे काही टेम्परेचर आहे ते टेम्परेचर 800 डिग्री सेल्सिअसच्या वरती जातं. त्याने इमिट केलेल्या रेडिएशन्सची वेवलेंथ खूप शॉर्टर होते आणि ती वेवलेंथ, त्या वेवलेंथचे रेडिएशन्स आपल्याला उघड्या डोळ्यांनी किंवा आपल्या नेकेड आईजनी आपण ते रेडिएशन्स ऑब्झर्व करू शकतो आणि त्या बॉडीचा कलर चेंज झालेला आपल्याला जाणवतो. दॅट बॉडी ॲपियर्स रेड. ओके. अँड व्हॉट हॅपन इफ वी अगेन इन्क्रीज द टेम्परेचर? जर त्या लोहाराने त्या मेटल रॉडचं टेम्परेचर आणखी वाढवलं तर तो मेटल रॉड असा ब्राईट होत जातो. काय होतोय? ब्राईट होतोय. आणि त्याचा जो काही कलर असेल तो कलर आपल्याला व्हाईट हॉट दिसतो. व्हाईट हॉट कलर म्हणजे कोणता? तुमच्याकडे जर टंगस्टन लॅम्प असेल, जे काही जुने बल्ब आपण यूज करत होतो, 100 व्होल्ट, 100 वॅट, 200 वॅट, ते जे काही बल्ब आपण यूज करत होतो त्या बल्बमध्ये एक टंगस्टनचा फिलामेंट होता. ज्यावेळेस बल्ब ग्लो होणार आहे, ज्यावेळेस स्विच तुम्ही ऑन करणार, बल्ब ग्लो होतोय आणि त्या टंगस्टनच्या फिलामेंटचा जो काही कलर आहे तो कलर असतो व्हाईट हॉट. तो कलर असतो व्हाईट हॉट. ओके. मग असंच ते मेटल रॉडच्या बाबतीतही होणार आहे. ज्यावेळेस त्याचं टेम्परेचर तो लोहार आणखी इन्क्रीज करेल, 800 डिग्री सेल्सिअसच्या पार वरती त्याचं टेम्परेचर नेऊन पोहोचेल, नियर टू द 3000 डिग्री सेल्सिअस. And at around 3000 degree Celsius that body looks white hot. आणि याचं एक्झाम्पल द फिलामेंट ऑफ टंगस्टन लॅम्प. टंगस्टन लॅम्पचा फिलामेंट तुम्ही बघितला असेल, त्याचा जो काही कलर असतो तो कलर असतो व्हाईट हॉट. याचा अर्थ त्या टंगस्टनच्या फिलामेंटचं जे काही टेम्परेचर आहे ते टेम्परेचर 300 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असणार आहे. द टेम्परेचर ऑफ दॅट टंगस्टन फिलामेंट इज अराउंड द 300 डिग्री सेल्सिअस. बिकॉज ऑफ दॅट दिस टंगस्टन फिलामेंट ॲपियर्स ॲज अ व्हाईट हॉट. ओके. दिस इज ऑल अबाउट द थिअरी ऑफ exchange of heat. This theory is published by Pierre-Proust in 1792. आणि ह्या थिअरीमध्ये काय काय सांगितलेलं आहे, काय काय महत्त्वाचे की पॉईंट्स आहेत, ते सर्वच्या सर्व की पॉईंट्स आपण आत्ताच स्टडी केलेले आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय द बॉडी डिपेंड्स ऑन. बॉडी किती प्रमाणात हीट रेडिएट करणार आहे ते कोणकोणत्या फॅक्टर्सवरती डिपेंड आहे बघा. अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय द बॉडी इज डिपेंड्स ऑन द ॲब्सल्यूट टेम्परेचर ऑफ बॉडी. टी, त्याला आपण कॅपिटल टी म्हणूया. बॉडीचे जे काही ॲब्सल्यूट टेम्परेचर असेल, बॉडीचं टेम्परेचर किती आहे त्या टेम्परेचरवरती अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय द बॉडी डिपेंड आहे. बॉडीने रेडिएट केलेले हीट रेडिएशन्स और अमाउंट ऑफ हीट डिपेंड कशावरती आहे? द ॲब्सल्यूट टेम्परेचर ऑफ बॉडी, टी. सेकंड आहे द नेचर ऑफ बॉडी. बॉडीचं नेचर कसं आहे, बॉडी कोणत्या मटेरियलपासून बनली आहे, बॉडीच्या सरफेसचं नेचर कसं आहे, तो सरफेस पॉलिश आहे किंवा नाही. ह्या वेगवेगळ्या फॅक्टर्सवरती,
हे सर्व फॅक्टर आपण बॉडीच्या नेचरमध्ये कन्सिडर करणार आहोत. यावरती अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय द बॉडी डिपेंड असणार आहे. त्यानंतर सरफेस एरिया ऑफ द बॉडी, बॉडीचा सरफेस एरिया किती आहे, जेवढा जास्त सरफेस एरिया असेल तेवढ्या जास्त अमाऊंटमध्ये बॉडी हीट रेडिएशन्स इमिट करणार आहे. आणि चौथा आहे द टाइम ड्युरेशन फॉर विच बॉडी इमिट्स द रेडिएशन. किती अमाऊंटने हीट रेडिएट करते बॉडी, ऑब्वियसली टाईमवरती डिपेंड असणार आहे. जेवढा जास्त टाईम ती बॉडी हीट रेडिएशन्सला इमिट करणार आहे तेवढे जास्त अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन ती बॉडी इमिट करणार आहे. म्हणजे या 4 फॅक्टर्सवरती, या 4 क्वांटिटीजवरती बॉडी किती प्रमाणात हीट रेडिएशन्स इमिट करेल हे डिपेंड असेल. अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय द बॉडी इज डिपेंड्स ऑन, फर्स्ट वन इज द ॲब्सल्यूट टेम्परेचर ऑफ बॉडी, सेकंड इज द नेचर ऑफ बॉडी. नेचर मीन्स द मटेरियल, nature of the surface, that surface must be polished, may be polished or not, etc., etc. Surface area of the body, if the surface area of the body is higher or large surface area, then large amount of heat radiations will be emitted or not, large heat is radiated, and the time duration for which body emits the radiation. If time duration is large, then obviously large amount of heat is radiated by the body. Hence, from this all discussion we can say that the quantity of heat radiated per unit area per unit time is directly proportional to the surface area A and the time duration T for which body radiates radiation or body emits heat radiations. Quantity of heat radiated per unit area per unit time. बॉडीच्या युनिट एरियामधून युनिट टाईममध्ये इमिट होणारे हीट त्याला आपण क्यू म्हणूया. दॅट क्यू इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, फर्स्ट वन इज सरफेस एरिया ए अँड सेकंड वन इज टाइम ड्युरेशन स्मॉल टी. हेन्स वी कॅन से दॅट क्यू इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए and it is also directly proportional to T. And if we have to remove that proportionality sign, then we have to get the constant. We have to take the constant, and that constant is here R. Hence Q is equal to R, A and T, where this R is called proportionality constant, and this R is a proportionality constant, and it is called emissive power. R proportionality constant असणार आहे आणि त्या R ला आपण काय म्हणणार आहोत, इमिसिव्ह पॉवर असं म्हणणार आहोत. आता नेक्स्ट स्लाइडमध्ये ॲक्च्युअली इमिसिव्ह पॉवर काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे ती बघूया. द क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड इज गिवन बाय, रिसेंट स्लाइडमध्ये, ह्या स्लाइडमध्ये आपण Q इज इक्वल टू RAT हे इक्वेशन बघितलं आहे. Q मीन्स अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम, दॅट मीन्स कॅपिटल Q. R is nothing but a emissive power, A is the surface area and small t is the time duration for which body emits the radiation. Hence, from this equation R becomes, therefore R is equal to Q upon AT. Hence, what is Q? Amount of heat radiated per unit area per unit time is called emissive power. ह्या इक्वेशन वरून Q मीन्स हीट, अमाऊंट ऑफ हीट, A मीन्स एरिया, T मीन्स टाइम. मग अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम मीन्स R, and R is nothing but emissive power, or it is also called as radiant power. आता त्याचं जे काही SI युनिट असेल, SI युनिट असणार जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंद. दिस इज द SI युनिट ऑफ इमिसिव्ह पॉवर. इमिसिव्ह पॉवरचं ते SI युनिट असणार आहे जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंद. हे युनिट तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आणि त्या इमिसिव्ह पॉवरचे जे काही डायमेन्शन्स आहेत ते डायमेन्शन्स आहेत L0 M1 T-3. हे डायमेन्शन्सही तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत. कदाचित MCQसाठी हे विचारलं जाऊ शकतं किंवा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तुम्हाला त्या युनिटची गरज पडू शकते. जे काही फॉर्म्युलेज आपण बघितलेले आहेत, हे Q इज इक्वल टू RAT, अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड, इज इक्वल टू R इंटू A इंटू T. याच्यावरूनच आपल्याला इमिसिव्ह पॉवरसाठी इक्वेशन मिळाले R इज इक्वल टू Q अपॉन AT. या Q अपॉन AT वरूनच आपण इमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन केली आहे. Q मीन्स अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड, अपॉन आहे A आहे एरिया, T आहे T.
time. Hence definition is amount of heat radiated per unit area per unit time. It's called emissive power, or it is also called radiant power. Its SI unit is joule per meter square per second, and its dimensions are L0 m1 T minus 3. Now the next point is coefficient of emission or emissivity. Coefficient of emission or emissivity, त्यालाच आपण emissivity असंही म्हणू शकतो. लेटर आहे त्यासाठी सिम्बॉल आहे स्मॉल ई. आता आपण आर बघितलाय, कुठली ऑर्डिनरी बॉडी कन्सिडर करूया. ऑर्डिनरी बॉडी, त्या ऑर्डिनरी बॉडीसाठी इमिसिव्ह पॉवर आपल्याला मिळाली आर. आणि जर आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी कन्सिडर केली, परफेक्ट ब्लॅक सरफेस कन्सिडर केला, तर त्याच्यासाठी इमिसिव्ह पॉवर कन्सिडर करूया आर बेसला बी. आणि ह्या दोघांचा जर आपण रेशो घेतला तर तो रेशो असणार ई. म्हणून त्याची डेफिनेशन आपण लिहितोय, द कोएफिशिएंट ऑफ इमिशन और इमिसिविटी ई ऑफ अ गिवन सरफेस इज द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर आर of that surface to the emissive power RB of a perfectly black surface at the same temperature. दोनही सरफेस, दोनही बॉडीज सेम टेम्परेचरला मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि दोन्ही बॉडीज जर सेम टेम्परेचरला मेंटेन केलेल्या असतील आणि ऑर्डिनरी बॉडीचा किंवा कुठल्याही सरफेसची जी काही इमिसिव्ह पॉवर आहे ती आर असेल आणि परफेक्टली ब्लॅक सरफेसचा इमिसिव्ह पॉवर आर बी असेल, तर ह्या दोघांचा रेशो घेतल्यानंतर आपल्याला जी काही क्वांटिटी मिळणार आहे त्या क्वांटिटीला आपण म्हणणार कोएफिशिएंट ऑफ इमिशन. हिन्स कोएफिशिएंट ऑफ इमिशन और इमिसिविटी ऑफ अ गिवन सरफेस इज द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर आर ऑफ द सरफेस टू द इमिसिव्ह पॉवर आर बी ऑफ द परफेक्ट ब्लॅक सरफेस ॲट द सेम टेम्परेचर. दोनही सरफेस सेम टेम्परेचरला मेंटेन करणं गरजेचं आहे. फॉर अ परफेक्ट ब्लॅक बॉडी, म्हणजे परफेक्ट ब्लॅक बॉडी, परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी जेवढे इन्सिडेंट रेडिएशन्स असतील ते सर्वच्या सर्व ती बॉडी काय करणार आहे, ॲब्सॉर्ब करणार आहे. मग अशा बॉडीजसाठी, परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी जो काही कोएफिशिएंट ऑफ इमिशन आहे तो ई इज इक्वल टू ऑलवेज 1 असणार आहे. व्हेअरॅज फॉर परफेक्ट रिफ्लेक्टर, जर परफेक्ट रिफ्लेक्टर असेल, सर्वच्या सर्व इन्सिडेंट रेडिएशन्सला तो रिफ्लेक्ट करून देत असेल, त्याच्यासाठी जो काही आर हा कोएफिशिएंट आहे, कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन, त्या आरची व्हॅल्यू 1 असेल आणि बाकीचे दोनही कोएफिशिएंट टी अँड ए जर 0 असतील, तर अशा परफेक्ट रिफ्लेक्टरसाठी कोएफिशिएंट ऑफ इमिशन इज ऑल्सो इक्वल टू 0. फॉर अन ऑर्डिनरी बॉडी ई इज लाईज बिटवीन 0 अँड 1. कुठलीही ऑर्डिनरी बॉडी तुम्ही घ्या, त्या कुठल्याही ऑर्डिनरी बॉडीसाठी ईची व्हॅल्यू ऑलवेज 0 पेक्षा ग्रेटर असणार आणि 1 पेक्षा लेस असणार आहे. दॅट कोएफिशिएंट ऑफ इमिशन इज लार्ज फॉर रफ सरफेस अँड स्मॉलर फॉर स्मूथ अँड पॉलिश सरफेस. स्मूथ आणि पॉलिश सरफेससाठी हा जो काही कोएफिशिएंट ऑफ इमिशन असेल हा स्मॉल असणार आणि रफ सरफेससाठी याची व्हॅल्यू लार्ज असणार आहे. इट ऑल्सो व्हॅरीज विथ टेम्परेचर अँड वेवलेंथ ऑफ रेडिएशन टू द सम एक्सटेंट. जो काही कोएफिशिएंट ऑफ इमिशन आहे हा वेवलेंथ आणि टेम्परेचरनुसार काही प्रमाणात व्हॅरी होऊ शकतो. दिस इज ऑल अबाउट द कोएफिशिएंट ऑफ इमिशन. हा सिम्पली रेशो आहे कुणाकुणाचा, इमिसिव्ह पॉवर ऑर्डिनरी बॉडीची आणि इमिसिव्ह पॉवर परफेक्ट ब्लॅक सरफेसची, परफेक्ट ब्लॅक बॉडीची. या दोघांचा जर रेशो घेतला तर तो आपल्याला एक व्हॅल्यू मिळणार आहे, एक कॉन्स्टंट मिळणार आहे. त्या कॉन्स्टंटला आपण म्हणणार कोएफिशिएंट ऑफ इमिशन आणि त्या पर्टिक्युलर सरफेसची ही एक प्रॉपर्टी असणार आहे, कॅरेक्टरिस्टिक असणार आहे. ओके, हे कोएफिशिएंट ऑफ इमिशनच्या संदर्भात झालं. यानंतर जो काही नेक्स्ट व्हिडिओ असेल त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काही लॉज बघणार आहोत आणि त्या व्हिडिओमध्ये हा जो काही 3rd नंबरचा आपला चॅप्टर होता, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स, हा चॅप्टर संपवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. ओके, आता ही जी काही पीपीटी आहे ही पीपीटी तुम्ही व्यवस्थित सेव्ह करून ठेवू शकता, स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता किंवा तुमच्या सब्जेक्टच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित ॲज अ नोट्स हे तुम्ही
राईट डाऊन करून घेणार आहात. ओके, थँक्स फॉर वॉचिंग.